दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः झी24 तासच्या एका कार्यक्रमात राज ठाकरेंच्या विषयी बोलले होते। ते नेमकं काय म्हणाले होते आपण बघूयात। राज ठाकरेंची आम्ही नेहमीच चर्चा करतो। लोकसभेपूर्वी केली, विधानसभेच्या वेळी केली, कॉर्पोरेशन पूर्वी करू। आता त्या चर्चेतनं नेमकं निघेल काय हे आज सांगता येत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे हे देखील एक मुक्त विद्यापीठ आहे। त्याच्यामुळे त्यांचे स्वतःचे काही स्टॅट्यूट आहेत, त्याच्यामुळे त्यातनं कोणाला डिग्री मिळेल आणि कोणाला मिळणार नाही हे सांगता येत नाही। तुम्ही मुक्त विद्यापीठ थोडं अजून इलॅबोरेट कराल का आमच्यासाठी की मुक्त विद्यापीठ नक्की कुठल्या अँगलनं तुम्ही म्हटलं की जनरली असं होतं की जे नापास होतात ते मुक्त विद्यापीठात जातात असं म्हणतात की तुम्हाला बाह्य डिग्री मिळेल। मी असं बिलकुल म्हटलेलं नाही। मी एवढंच म्हटलेलं आहे की मुक्त विद्यापीठ आहे, ते त्यांचे स्टॅट्यूट तयार करतात, त्यामुळे ते त्यांना ज्यावेळेस ज्यांच्यासोबत जायचं असतं त्यांच्यासोबत ते असतात। लोकसभेमध्ये ते आमच्यासोबत होते, विधानसभेत ते आमच्यासोबत होते किंवा नव्हते हे फक्त त्यांना माहिती आणि आम्हाला माहिती आहे, इतर कोणालाच माहिती नाही आहे। आणि कॉर्पोरेशनचं काय होईल ते नेमकं तेच ठरवतील। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या विषयी बोलताना त्यांचा उल्लेख त्यांनी मुक्त विद्यापीठ असा केला होता। खरं तर राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध प्रत्येक पक्षाशी आहेत, प्रत्येक पक्षातल्या अनेक नेत्यांशी आहेत, ते सर्वश्रुत आहेत। त्याच्यामुळे राज ठाकरे हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतायत, मैत्रीपूर्ण संबंधातून ते भेटतायत आणि अर्थातच या ठिकाणी कोणती राजकीय चर्चा होते आहे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। ही भेट म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक की ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमध्ये भाजपचा सुद्धा रोल आहे, असे दोन वेगवेगळे प्रश्न उपस्थित करणारी आहे। सोबतच इथून पुढच्या राजकीय वाटचालीमध्ये राज ठाकरे नेमकी कोणती चाल चालणार आहेत, मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे हा फॅक्टर आता सगळ्याच पक्षांना महत्त्वाचा वाटू लागलेला आहे। त्याच्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांसंदर्भात आता राज ठाकरे इथून पुढे नेमकी काय भूमिका घेत आहेत, मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा करतायत हे बघणं महत्त्वाचं आहे।